नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 सुरू केलेला आहे. आज सुद्धा आपण सराव संच 2.1 पाहतो, बीजगणित भाग 1 चा, ज्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण आपण बघतोय. यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आपण वर्ग समीकरण कसं ओळखायचं ते पण बघितलं. त्यानंतर वर्ग समीकरणाची उकल मूळ आहेत का नाही तेही बघितलं. आज सुद्धा आपण दिलेल्या किमती या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या चलाची मुळे आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचे. मग त्यासाठी आपण दोन एक्झाम्पल घेतले ते आपण बघूया. याच्यामध्ये दिलेले आपल्याला x वर्ग अधिक 4x उणे 5 बरोबर 0. x बरोबर उकल दिलेले 1 आणि उणेचे 1. मग एकदा x बरोबर 1 किंमत ठेवून पाहायची आणि दुसऱ्यांदा x बरोबर उणे 1 ही किंमत ठेवून पाहायची. दोन्हीपैकी कोणतं किंमत त्या समीकरणाचं समाधान करतं, म्हणजे समाधान करतं म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली म्हणजे तर दिलेल्या वर्ग समीकरणाचं समाधान होतं असं आपण म्हणतो. जर डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली नाही तर ते समाधान होत नाही. त्यामुळं दिलेली किंमत त्या समीकरणाची उकल नसते. बघूया मग या ठिकाणी x बरोबर 1 ठेवून उकलायचं. दिलेल्या समीकरणात x बरोबर 1 ही किंमत ठेवू. आता ही किंमत जर ठेवली तर काय येते ते बघू आपण. x वर्ग अधिक 4x उणे 5 बरोबर 0. ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवणार आपण 1. पुढच्या स्टेप मध्ये x ज्या ठिकाणी x ची किंमत 1 ठेवतो, x चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग अधिक 4x. 4 आणि x मध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं असतं. 4 गुणिले 1 उणे 5 बरोबर 0. 1 चा वर्ग 1, 4 1 4 उणे 5 बरोबर 0. पुढच्या स्टेप मध्ये 4 1 1 5, 5 उणे 5 बरोबर 0. 5 5 गेले, खाली 0 बरोबर 0. याचा अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली. मग इथे लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच x बरोबर 1 ही किंमत समीकरण x वर्ग अधिक 4x उणे 5 ची मुळे आहेत. जर डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजू जर समान आल्या तर आणि तरच ती त्या चलाची किंमत ही दिलेल्या समीकरणाची मूळ असते असं आपण म्हणतो. यानंतर जसं x बरोबर 1 ठेवलं, x बरोबर उणे 1 आपण ठेवू. x बरोबर उणे 1 ठेवू आपण. परत इथे लिहायचं दिलेल्या समीकरणात x बरोबर उणे 1 ही किंमत ठेवून x वर्ग अधिक 4x उणे 5 बरोबर 0. x बरोबर उणे 1 ठेवू. उणे 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले उणेचे 1 उणे 5 बरोबर 0. उणे 1 चा वर्ग 1 अधिक 4 उणे 1 म्हणजे उणेचे 4 उणे 5 बरोबर 0. पुढच्या स्टेप मध्ये 1 उणे 4 आणि उणेचे 5 उणेचे 9 बरोबर 0. इथं उणे 8 बरोबर 0 येते. याचा अर्थ या ठिकाणी डावी बाजू समान नाही उजव्या बाजूशी. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही आली. एकीकडे किंमत आहे 0, दुसरीकडे उणे 8. म्हणजे डावी बाजू समान नाही आहे उजव्या बाजूशी. म्हणूनच x बरोबर उणे 1 ही किंमत दिलेल्या समीकरणाचे समाधान करत नाही. म्हणून ही x बरोबर उणे 1 हे समीकरणाचे मूळ नाही. जेव्हा दोन्ही बाजू समान असतील तर आणि तरच त्या दिलेल्या चलाची किंमत ही त्या दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ असते. आणि जेव्हा डावी बाजू समान नाही उजव्या बाजूची म्हणजे दोन्ही बाजू समान नसत तेव्हा त्या चलाची किंमत हे दिलेल्या वर्ग समीकरणाचं किंवा समीकरणाचं मूळ नसते. जसं हे एक एक्झाम्पल पाहिलं तसं दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण.
या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2m वर्ग उणे 5m बरोबर 0. एकदा m बरोबर 2 आणि दुसऱ्यांदा m बरोबर 5/2. मग लिहायचं दिलेल्या समीकरणात m बरोबर 2 ही किंमत ठेवू. मग त्या ठिकाणी आहे 2m वर्ग उणे 5m बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये ज्या ठिकाणी m आहे किंमत किती ठेवतो आपण 2. म्हणजे 2 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 2 गुणिले 2 चा वर्ग 4 उणे 5 गुणिले 10 बरोबर 0. 2 चौक 8 उणे 10 बरोबर 0. 10 तून 8 गेले खरे 2 मोठ्या संख्येचे चिन्ह उणे 2 बरोबर 0. याचाच अर्थ डावी बाजू समान नाही आहे उजव्या बाजूशी. म्हणून इथे लिहू शकतो आपण डावी बाजू समान नाही उजव्या बाजूशी. म्हणून मग तिथे लिहायचं m बरोबर 2 ही किंमत दिलेल्या समीकरणाचे समाधान करत नाही. त्यामुळे म्हणून m बरोबर 2 हे त्या समीकरणाचे मूळ नाही. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला तुम्हाला 2 मार्काला विचारले जातात. त्याचं मुद्देसूद उत्तर याप्रमाणे लिहायचं, या पद्धतीने लिहायचं. तर आणि तरच आपल्याला त्या गणिताला 2 पैकी 2 असे मार्क्स मिळू शकतात. आता आपण m बरोबर 5/2 ही किंमत ठेवू. मग या ठिकाणी m बरोबर 5/2 ही किंमत ठेवायची. 2 गुणिले 5/2 चा वर्ग उणे 5 गुणिले 5/2 बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये 2 गुणिले 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4 उणे 5 गुणिले 5/2 बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये 2 बेदुनी 4, 25/2. याच्या खाली छेद काही नाही म्हणजे 1 असतो. अंशाने अंशाने गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. पाता पाता 25/2 बरोबर 0. हे अधिकचे 25 उणेचे 25 कट होतात. म्हणजे 25/2 मधून 25/2 गेले तर खाली 0 राहतात. 0 बरोबर 0. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. याचाच अर्थ दोन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच m बरोबर 5/2 ही किंमत समीकरणाचे समाधान करते. म्हणून m बरोबर 5/2 हे समीकरणाचे मूळ आहे. अशा प्रकारे असे 2-2 मार्काचे एक्झाम्पल. यामध्ये जर तुम्हाला परफेक्टली आयडिया आली की त्या चलाची किंमत जे दिलेली ते ठेवायचं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर आली तर आणि तरच त्या चलाची किंमत हे दिलेल्या समीकरणाचे मूळ असते. आणि जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू समान नसेल तर त्या चलाची किंमत हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नसते. आता आपण 2 एक्झाम्पल पाहिलं. तसंच एक तिसरं एक्झाम्पल बघूया. जर x बरोबर 3 हे kx वर्ग उणे 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ आहे. या समीकरणाचे एक मूळ आहे. तर k बरोबर किती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x बरोबर 3 ही किंमत दिलेली आहे. तर त्या समीकरणाचे एक मूळ आहे. तर आपल्याला k ची किंमत काढायची. खूप सोपा एक्झाम्पल आहे. 3 मार्काला विचारलं जातं की ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवणार आपण 3. मग लिहायचं दिलेल्या समीकरणात
x बरोबर 3 ही किंमत ठेवू. पहा मग दिलेलं समीकरण आहे की x वर्ग उणे 10x अधिक 3 बरोबर 0. ज्या ठिकाणी x ची किंमत ठेवतो 3, 1 गुणिले 3 चा वर्ग उणे 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. k गुणिले 3 चा वर्ग 9 जाईत्री 30, 30 अधिक 3 बरोबर 0. k ने 9 ला गुणलं म्हणजे किती येतं 9k. 29 अधिक 3 29 27 बरोबर 0. पुढच्या स्टेप मध्ये 9k बरोबर 29 27 तिकडे जाताना अधिकचे 27. मग पुढच्या स्टेप मध्ये k बरोबर 27, 9 गुणिले इकडे येताना भागिले 9 त्रिक 27 म्हणजे या ठिकाणी आले तुमची k ची किंमत 3. म्हणजे याचा अर्थ k बरोबर 3 ही किंमत दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे. मग तिथे लिहायचं म्हणून k बरोबर 3 ही किंमत दिलेल्या समीकरणाचे मूळ असते. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विशेषतः सर्व विद्यार्थ्यांनी, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, जास्तीत जास्त व्हिडिओ बघून आपल्याला स्टॉप व्हायचं नाही. अशा टाईपची एक्झाम्पलची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर त्या व्हिडिओचा खरा बेनिफिट तुम्हाला मिळेल. मला वाटतं बरेचसे विद्यार्थी बघतायत, काही विद्यार्थी बघत नाही. त्यांना पुन्हा एकदा सांगतो मी की आपल्याला मॅथ्स विषय इंजिनिअरिंगला जाताना खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठीच आपण हे चॅनल सुरू केलं, कारण की इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकमध्ये मॅथ्स खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं 9वी 10वीचं मॅथ्स जर पक्कं झालं तर तुम्हाला डिप्लोमाचं मॅथ खूप सोपं जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. नमस्कार.